आजकाल बहुतेक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत। त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्यांच्या आहाराचा रक्तातील साखरेवरती चांगला परिणाम होतो। कारण की आपण जो काही आहार घेतो त्यामुळे साखरेची पातळी ही वरखाली होते, जी नियंत्रित करणं मधुमेहींसाठी मोठं आव्हानात्मक असतं। मधुमेहावरती नियंत्रण ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेतात। त्यामुळे साधारणपणे मधुमेहाचे रुग्ण खूप विचारपूर्वक पदार्थ खातात आणि पितात सुद्धा, कारण की त्यांना सर्व काही संतुलित प्रमाणात घ्यावं लागतं। आणि अशा परिस्थितीमध्ये मधुमेहाच्या लोकांची कोणत्या अन्नपदार्थांचं सेवन करावं आणि करू नये ह्याची शंका लोकांना येते। यापैकी एक म्हणजे कडू काकडी, जी मधुमेही लोक सेवन करू शकतात। अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की मधुमेहाच्या रुग्णांसाठी कडू काकडी चांगली आहे का? जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मधुमेहाच्या रुग्णांसाठी कडू काकडी किती फायदेशीर आहे हे डॉक्टर मेधवी गौतम यांनी सांगितलंय। त्यांनी सांगितलं की काकडी कडू आहे की नाही हे महत्त्वाचं नाहीये, पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे। त्यामध्ये काही नैसर्गिक संयुग असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करायला मदत करतात। तसंच काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण सुद्धा जास्त असतं, म्हणून मधुमेही रुग्ण ते खाऊ शकतात। कडू काकडीमध्ये चॉर्टिन आणि पॉलीपेप्टाइड पी नावाचे संयुग असतात। हे संयुग रक्तातल्या साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी करायला मदत करतात। याशिवाय ते इन्सुलिनसारखं काम करतात आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतात। कडू काकडीमध्ये असलेले संयुग मधुमेही रुग्णांच्या शरीरातील ग्लुकोजच्या चयापचय सुधारवते आणि ह्याचा अर्थ असा की आपण जे काही कार्बोहायड्रेट्स खातो ते योग्यरित्या विघटित होतात आणि ऊर्जेतही रूपांतरित होतात आणि रक्तात जाऊन साखर जमा होत नाही। मधुमेहाच्या रुग्णांना हृदय, किडनी आणि डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। कडू काकडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करण्याचं काम करतात, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना होणारं नुकसान टाळता येतं। हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतात आणि जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात। मधुमेहाचे रुग्ण कडू काकडीचं सेवन अनेक प्रकारे करू शकतात, पण ह्यात सगळ्यात लोकप्रिय मार्ग म्हणजे कारल्याचा रस, जो सकाळी रिकाम्या पोटी पिणं फायदेशीर असतं। याशिवाय अनेक जण कारल्याची भाजी तसंच ग्रिल करून किंवा सूपमध्ये मिक्स करून सुद्धा खातात। बरीच लोक कारल्याची पावडर किंवा कॅप्सूल सुद्धा वापरतात। तथापि तुम्हाला ते संतुलित प्रमाणात सेवन करावं लागेल आणि जर तुम्हाला काही समस्या असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतर ते तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा। ही दिलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावरती आधारित आहेत। आपलं कोकण ह्याला कुठलाही दुजोरा देत नाही। हे उपाय अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या आणि अशाच प्रकारची माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। नमस्कार।